नमस्कार. रिपब्लिक महाराष्ट्र मध्ये आपलं सर्वांचं स्वागत. आपण नांदेड जिल्ह्यातील कंधार तालुका डिग्रस या गावी आपण आलेले आहोत. डिग्रस गाव खरं तर खूप मोठं देवस्थानाचं गाव आहे आणि या गावला तालुका कंधार आहे आणि मतदारसंघ मुखेड आहे, मुखेड तालुका. आपण या डिग्रस गावी आत्ताच या ठिकाणी अँब्युलन्सचा लोकार्पण सोहळा झालेला आहे. कैलासवासी मारुतरावजी शंकररावजी नावंदे, बसव फाउंडेशन महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष राहुल भाऊ नावंदे यांच्या सौजन्याने सद्गुरु गुरुपादेश्वर महाराज शिवाचार्य महाराज गिरगावकर यांच्या हस्ते आताच या ठिकाणी अँब्युलन्स रुग्णवाहिकेचं लोकार्पण सोहळा संपन्न झाला आहे. तर आपण या ठिकाणी राहुल भाऊशी थोडस संवाद करूया. आणि भाऊ, तुम्ही काल 2024 ला विधानसभा मुखेड कंधार मतदारसंघातून लढवली आणि तुम्ही दरवर्षी मुखेडमध्ये आपला गोकुळाष्ट दहीहंडीचा कार्यक्रम खूप मोठा आणि 2 तालुक्यात गाजणारा आणि मोठा कार्यक्रम तुम्ही घेतात. पण ह्या वर्षी तुम्ही कार्यक्रम घेतला नाहीत आणि कार्यक्रम कॅन्सल करून त्या ठिकाणी तुम्ही आज रुग्णवाहिकेचा लोकार्पण सोहळा या ठिकाणी केलात. एक गरजू रुग्णांना तुम्ही तुमच्या बसव फाउंडेशन मार्फत तुम्ही आज रुग्णांना सेवा दिलीत. तर याचा सेवा देण्याचा राजकीय हेतू आहे की काही वेगळा हेतू आहे? आपण भाऊकडून जाणून घेऊया. खर तर दहीहंडीचा कार्यक्रम रद्द करण्यासारखं कुठलंही कारण नव्हतं, परंतु अनावधानाने आमच्या घरी आमचे आजोबा 101व्या वर्षी त्यांनी त्यांची प्राणज्योत मालवली आणि ती नेमकी तारीख 15 ऑगस्ट होती आणि दहीहंडीची तारीख ही 17 तारीख होती. त्याच्यामुळे आम्हाला तो कार्यक्रम करता आला नाही. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की सेवेचा जो आमचा विषय आहे तो सेवेचा विषय हा फाउंडेशनच्या माध्यमातून आमची रुग्णसेवा मुंबईला चालतच आहे. त्याच्यामुळे रुग्णवाहिका आणली ही काही फार राजकीय हा विषय नाही आहे, हे आमच्या गावकऱ्यांसाठी आहे. आमचे आजोबा 101 वर्षापासून या गावामध्ये राहिले. आमच्या कुटुंबांचं या गावाकरता काहीतरी देणं आहे आणि ते देणं आम्ही कुठेतरी त्याच्यामध्ये थोडासा सहभाग घेतला पाहिजे. याकरता ही रुग्णवाहिकेचं आपण लोकार्पण या ठिकाणी परमपूज्य गुरुपादेश्वर शिवाचार्य महाराज यांच्या हातनं केलेलं आहे. या ठिकाणी आमच्या गावातले सर्व आजी माजी सदस्य, सन्माननीय सरपंच, उपसरपंच, बाहेरील माझी काही मित्रमंडळी महत्वाची जे विधानसभेला माझ्या बरोबर होते ते सर्व लोक या ठिकाणी आलेले आहे. दहीहंडी यावर्षी झालेली नाही, काहीतरी आमचं कौटुंबिक अडचण असल्यामुळे, परंतु याच्यानंतर प्रत्येक वर्षी कायम दहीहंडी राहणार आहे आणि ती तशीच चालत राहील आणि आमच्या फाउंडेशनची सेवा सुद्धा तशीच चालणार आहे. भाऊ, ह्या ठिकाणी असं मानलं जाते, राजकारणाचं जर धोरण घेतलं तर आता 2025 आपल्या तोंडावर स्वराज्य संस्थेचं जिल्हा परिषदचं इलेक्शन असेल किंवा ग्रामपंचायतचं इलेक्शन असेल किंवा नगरपालिकेचं इलेक्शन असेल, आता हे नगदी आता इलेक्शन आपल्या तोंडावर आलेलं आहे आणि तुम्ही ह्या इलेक्शनच्या तोंडावर अँब्युलन्सचा लोकार्पण सोहळा केलात. तर या जिल्हा परिषद आणि नगरपालिका आणि सरपंच इलेक्शन मध्ये आपलं पुढील योगदान राहील किंवा आपले कोणी जिल्हा परिषद मेंबर असतील, मुखेड तालुका असेल, तुम्ही या ठिकाणी विधानसभा लढवलेली आहे मुखेड तालुक्यातनं, तर यावेळेस तुमचे काही जिल्हा परिषद मेंबर वगैरे यावेळेस रणांगणामध्ये काही असतील का तुमच्या मार्फत? सध्या तरी असं काही नाही आहे. दुसरी गोष्ट, ग्रामपंचायतीमध्ये मी ज्यावेळेस विधानसभेला उभं होतो त्यावेळेस आमचे सर्व सन्माननीय जेवढे गावातले नेते आहेत त्यांना माझा शब्द होता असा की मी गावातल्या राजकारणात कधीही पडणार नाही. किंबहुना त्यांनी म्हटलं की मतदानाला येऊ नका तरी येणार नाही. माझा गावाशी कुठलाही राजकीय संबंध नाही. हे गाव माझं आहे. माझ्या गावात मी काहीतरी सामाजिक केलं पाहिजे एवढाच त्याचा हेतू आहे. त्याचा ग्रामपंचायत किंवा जिल्हा परिषद किंवा पंचायत समिती हा कुठलाही हेतू नाही. मी एकदा विधानसभा लढलेलो आहे, याच्यानंतर खालचं निवडणूक मी लढणार नाही. या ठिकाणी आपण भाऊची प्रतिक्रिया जाणून घेतलेली आहेत. पण बसव फाउंडेशन मार्फत मुंबईमध्ये भाऊची रुग्णवाहिका आजही रुग्णांना सेवा देते, गरजू रुग्णांना, गोरगरीब रुग्णांसाठी. त्या मार्फत एक आपण या गावचे भूमिपुत्र आहेत आणि भाऊचे आजोबाचं 101 वय, त्यांनी या गावामध्ये 100 वर्ष आयुष्य जगलेलं आहे. त्याच्यानंतर भाऊचे वडील आहेत आणि त्याच्यानंतर आता भाऊ या डिग्रस गावामध्ये राहतात. पण भाऊचं राजकीय कुठलाही हेतू नाही. एक समाजकारण आणि गोरगरीब रुग्णांना हॉस्पिटलला जाण्यासाठी बऱ्याच काही रुग्णांना अँब्युलन्स भेटत नाही, 108 अवेलेबल होत नाही आणि प्रायव्हेट गाड्या आता हल्लीच्या ह्या वेळेस
कुठं ऍक्सिडेंट झाला, काही कुठला गरीब रुग्ण जर न्यायचं जर म्हणलं तर प्रायव्हेट गाडी पुढे येत नाही, डेअरिंग करत नाही. तो हेतू घेऊन आपण समाजाचा काहीतरी देणं लागतो आणि आपल्याला समाजामध्ये काहीतरी एक चांगलं योगदान द्यायचं आहे, म्हणून भाऊनी या ठिकाणी अँब्युलन्स घेतलेली आहे. या ठिकाणी महाराजाच्या हस्ते अँब्युलन्सचा लोकार्पण सोहळा झालेला आहे. तरी भाऊ, तुम्ही अँब्युलन्सचा लोकार्पण सोहळा केलात आणि मुखेड तालुका आणि कंधार तालुक्याला तुमच्या हाताने सेवा घडो, हे आमच्या चॅनल पर्यंत तुम्हाला शुभेच्छा. रिपब्लिक महाराष्ट्र न्यूज, नांदेड जिल्हा उपसंपादक संतोष सोमासे.